चला लावू गरजूंच्या सेवेसाठी हातभार, मिळवू पुण्य अन देऊ आधार, हे ब्रीदवाक्य घेऊन अहमदनगर जिल्ह्यातल्या श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली। राज्यात पतसंस्थांचं जाळं बुडीत निघत असताना 2 ऑगस्ट 1999 साली श्री संत नागेबाबा पतसंस्था सुरू झाली आणि आपल्या पारदर्शी कारभारामुळे पुढच्या 10 वर्षात या पतसंस्थेची श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या वटवृक्षात रूपांतर झालं। सुरुवातीला 250 सभासदांमध्ये पतसंस्थेची 20,000ची उलाढाल होती। पुढे पतसंस्थेचे 1,000 सभासद झाले आणि ठेवी 20 कोटींवर जाऊन पोहोचल्या। सगळ्यांची एकच समस्या होती का पैसे, कारण कोणताही व्यवसाय करायचा असला तर पैशाशिवाय करू शकत नाही आणि लोकांना सहज उपलब्ध व्हावं आणि आपल्यातली एखादी संस्था असावी, आपल्या लोकांना कसं कमी कागदपत्रामध्ये कमी खर्चामध्ये कसं त्याला कर्ज देता येईल म्हणून आपण ह्या सगळ्या लोकांनी सपोर्ट केला। आमचे काही हितचिंतक होते, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही बसा उठायला जागा झाली पाहिजे, आपल्याला आपल्या हक्काची एखादी संस्था आपल्या हाताशी असली पाहिजे, म्हणून मग त्या संस्थेकडं म्हणजे तसं सगळ्यांच्या अडचणीतूनच हा उभा राहिलेला प्रयोग आहे। आपण समाजासाठी काय करू शकतो बा, समाजाच्या जास्तीत जास्त हे उपयोगाला कसं येऊ शकतो आपण, त्यासाठी प्रयत्न करायचे होते आणि म्हणून आम्हाला नागेबाबांच्या नावाने आपण ही सोसायटी चालू केली आणि तो मार्ग सापडला। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ITI पास होऊन दारोदारी जाऊन साधी शिपायाची नोकरीही न मिळालेला बेकार, रस्त्याच्या कडेला टपरी टाकून वाइंडिंग करणारा तरुण, शिक्षण आणि अर्थ याचा संबंध नसताना अर्थविश्व निर्माण करणारा जिद्दी तरुण, शेकडो कोटी रुपयांची मल्टी स्टेट चालवून हजारोंना स्वावलंबी करणारा समाजाचा खरा आयडॉल म्हणजे कडूभाऊ काळे। ठेवीदारांचं आज जर समजा पाहिलं तर मी ठेवीदारांचा प्रतिनिधी आहे, मी करदाराचा प्रतिनिधी नाही, तर ह्या लोकांचे मी जवळून हाल पाहिलेले आहेत। 5,000 रुपये डिपॉझिट करणारा माणूससुद्धा साहेब फोन करतो, कडूभाऊ मला 5,000 रुपये डिपॉझिट करायचं, करू का, कसं करू। आज ती परिस्थिती, ज्या लोकांनी काबड कष्ट केले, घाम गाळला, वयाच्या 60वीपर्यंत काम केलं आणि ती पैसे पोरांकडे देत नाही साहेब, पोरं सोबत येतात बँकेत डिपॉझिट करताना, ती त्यांच्याकडे देत नाही, आमच्याकडे देतात आणि ते सांगतात मी गेल्यानंतर यांना द्या, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पोरांपेक्षाही आमच्यावर जास्त विश्वास लोकांनी ठेवला, तर त्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे साहेब। श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीने विविध योजना राबवून लोकांचा विश्वास संपादन केला आहे। त्यात प्रामुख्याने श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठी ठेवीदारांकडून 11 वर्षांसाठी ठेवी घेतल्या। या ठेवीदारांना 11 वर्षात चौपट पैसे मिळणार आहेत। यात नोकरदार आणि व्यापाऱ्यांच्या मात्र ठेवी घेतलेल्या नाहीत। या ठेवीदारांचे पैसे बुडणार नाहीत याची हमीही त्यांनी घेतली आहे। या ठेवींची गुंतवणूक पुणे आणि नगर परिसरातील 100 प्रॉपर्टीजमध्ये केली आहे। श्री संत नागेबाबा मल्टी स्टेटने 350 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी घेतल्या होत्या, आता त्याची किंमत 700 कोटींवर गेली आहे। इतर बँकेच्या तुलनेत आम्ही जे नाविन्य आम्ही पत्करलं ते म्हणजे हेच आहे की आमची मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर्टीजमध्ये आहे। आपल्यालाही माहिती आहे म्हणजे रिअल इस्टेटने गेल्या 5 वर्षात किती बूम क्रिएट केलेली आहे पॅन इंडिया सगळीकडे। सुदैवाने फॉर्च्युनेट पार्ट असं समजा तुम्ही की 2009 पासून आम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आलो आहोत आणि आज काही इन्व्हेस्टमेंट आमच्या 4 पट 5 पट 6 पट इथपर्यंत ॲप्रिशिएट झालेले आहेत। तर सगळ्यात चांगला पार्ट हा आहे म्हणजे आज आमचा पाया इतका भक्कम झालेला आहे त्याच्यामुळे की सगळ्यांचे पैसे देऊन देखील 200-300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आमच्याकडे आज शिल्लक राहते। या व्यतिरिक्त आमच्याकडे खूप मोठं रेंटल इन्कम आहे, जवळपास 5 कोटी रुपये वर्षाला संस्थेला भाडं मिळतं आहे फक्त त्याच प्रॉपर्टीमधून, म्हणजे एकीकडे ॲसिट ॲप्रिशिएटही होतो आहे आणि तो आम्हाला उत्पन्नही देतो आहे। हा सगळ्यात मोठा त्याच्यातला प्लस पॉईंट आहे। म्हणतात ना व्यापार लोक की एक चांगल्या मनाने दिलेले पैसे लाभतात, तसे संस्थेचे पैसे आम्हाला लाभले आहेत, कारण संस्थेने देतानाही चांगल्या मनाने दिलेत आणि घेतानाही इंटेन्शन संस्थेचे फार क्लिअर आहेत शेतकऱ्यांकडनं किंवा ठेवीदारांकडनं घेताना की त्यांना त्यांचे रिटर्न्स चांगले गेले पाहिजे। तर त्यामुळे आमची म्हणजे आमच्या कंपनीची पण चांगली भरभराट झाली आणि ती भरभराट चांगली झाल्यामुळे आम्ही रिटर्न्स पण 100% संस्थेला चांगले देऊ शकलो। एवढंच नाही
तर श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीने दाम दुप्पट आणि सोने तारण योजनेतूनही सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आहे. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटने फ्युचर डिपॉझिट स्कीम आणि जीवन सुरक्षा स्कीम आणली आहे. यात 22 महिने ते 11 वर्षांपर्यंत ठेवी ठेवता येतात. या ठेवीची गुंतवणूक रस्ते विकास आणि रस्ते बांधकाम या क्षेत्रात करणार आहे. सोने तारण सारख्या सुवर्ण योजनेच्या माध्यमातून मल्टीस्टेटने अनेकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले आहेत. कुठल्याही कर्जाची 100% वसुली करून मल्टीस्टेटने आपली मान ताठ राखली आहे. सोने तारण योजनेमध्ये मल्टीस्टेटने मोठी भरारी घेतली आहे. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटने सर्वात जास्त सोने तारण कर्जावर भर दिलाय. आतापर्यंत 150 कोटींचं सोने तारण कर्ज दिलंय. या कर्जांची 100% वसुली केली आहे. तसेच छोटे उद्योग आणि व्यवसायासाठीही कर्ज पुरवठा केलाय. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी ही विश्वास आणि सुविधा यांच्या भांडवलावर मोठ्या डौलाने उभी आहे. मल्टीस्टेटच्या शाखांचं जाळं आता इतर राज्यातही विस्तारत आहे. आता आम्ही जी सुविधा देतो 365 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 ही सुविधा देतो, ही कोणतीच बँक देत नाही. आज प्रत्येकाला कोणाला वेळ नाही साहेब. अनेक ठिकाणी माणसं गेले तर वेळ म्हणजे जसं पाण्याचा दुष्काळ आहे, पैशाचा दुष्काळ आहे, तसं वेळेचा दुष्काळ आहे. लोकांकडे वेळ नाही. म्हणून आम्ही लोकांचं तंत्र ओळखलं. आम्ही लोकांना आमच्या कर्मचाऱ्याला ट्रेनिंग देताना, मला स्वतःला ट्रेनिंग घेताना कमी कस्टमरच्या भूमिकेत जाऊन लोकांची काय अडचण आहे नेमकं. आज बँकेत जर गेलं तर माणसाची झोप होती तरी नंबर येत नाही पैसे काढायला. इथं आमच्याकडे टार्गेट आहे 3 मिनिटाच्या आत पैसे घेऊन माणूस गेला पाहिजे, नाही तर त्या कर्मचाऱ्याला दंड होतो. हे आम्ही आमच्या नियमावली करून घेतली. त्यामुळे एवढे लोक खुश आहे. बँकेतून लोक पैसे काढून आणतात, आमच्याकडे ठेवतात आणि आमच्याकडे व्यवहार करतात. शांतीलाल मुथा यांनी त्यांच्याकडे असलेले पैसे पूर्वी एका व्यवसायात गुंतवले होते, पण त्यात त्यांना यश आलं नाही. पैशाला पैसा बुडाला, पण परतावा काही मिळाला नाही. आयुष्यात एकदा फटका बसला, आता दुसरी जोखीम स्वीकारायची नाही. म्हणून त्यांनी 4 वर्ष नागेबाबा मल्टीस्टेटचा अभ्यास केला आणि आपल्या आयुष्याची पुंजी इथे गुंतवली. त्याचा त्यांना उत्तम मोबदला मिळतोय. यांची सचोटी आहे, काय यांचा प्रामाणिकपणा आहे, विश्वस्तपणा आहे, तर इथं आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. आणि आजही ते म्हणतात केव्हाही 11th आवर विशेष आहे. म्हणजे डिपॉझिटची तारीख असतानासुद्धा आमच्या नियमाप्रमाणे थोडं बहुत काही कट झालं पैसे घेऊन जाऊ शकता. फक्त बँकेच्या आवर्समध्ये केव्हाही घेऊन जाऊ शकता. या बँकेमध्ये काय होतं की कर्ज बुडीत होऊ शकत नाही. त्याला 2 कारणं. एक पहिलं, बोर्डाची पॉलिसी ती फार पारदर्शक आहे, स्वच्छ आहे. बोर्ड काही हाईड अँड सीक करत नाही. जे काय करायचं ते पूर्णतः विचारांत एक निर्णय घेतला जातो की याच्यामध्ये आपल्याला हा व्यवसाय करायचा. तो व्यवसाय केल्यानंतर ते व्यवसाय जो काय करायचा, ज्याच्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार असेल, जे व्यवहार करायचे असतील, जी माणसं नेमलेली असतील, ती सगळी ट्रेन केली जातात. तो स्टाफ काय करतो, बोर्डाने दिलेल्या प्रत्येक कृतीची अंमलबजावणी तंतोतः तशीच केली जाते. त्याच्यामध्ये कोणी स्वतःचं डोकं लावत नाही किंवा वेगळं काही करत नाही किंवा कमी पण करत नाही. त्याच्यामुळं कायदेशीररित्या ते जे झालेलं काम ठरलेलं आहे ते नियोजनाप्रमाणे त्याच वेळेत होतं. वेळेत झालं का संस्थेला नफा होतो. हा साधारणतः या संस्थेचा सगळ्यात चांगला गुणधर्म आहे. मल्टीस्टेट झाल्यानंतर पहिल्या 4 महिन्यात 25 कोटींची उलाढाल झाली. 5 वर्षात 41 शाखा उघडण्यात आल्या. 1 लाखाहून अधिक सभासद झाले. सध्या श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीची वाटचाल 1000 कोटींच्या दिशेने सुरू आहे. सारख्या छोट्या गावात बँका सहजासहजी कर्ज देत नव्हत्या. गावातल्या पतसंस्थांमधून
ठराविक लोकांचीच कर्ज मंजूर व्हायची, पण कडूभाऊंनी ग्रामीण जनतेची गरज ओळखून मित्रांच्या सहकार्यातून सर्वसामान्यांच्या जगण्याला खरा अर्थ दिला. असाच आपल्या जगण्याला अर्थ लाभलेले भेंडा गावातले व्यापारी म्हणजे समीर पठाण. पदवीधर असलेल्या समीर यांनी पूर्वी नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले, पण नोकरी काही मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या बरोबरीने कपड्याच्या व्यवसायात उतरण्याचं ठरवलं. सध्या समीर यांचं व्यवसायाचं हे वैभव एका दुकानावरून थेट 10 दुकानांच्या एकत्रित अशा शोरूम मध्ये रूपांतरित झालंय. वडिलांनी घरी कापड दुकान चालू केलं होतं त्यावेळेस मला वाटत होतं आपली पण घरी दुकान नसावी आणि स्टँडवरती दुकान असावी. आणि त्यावेळेस भांडवलची कमतरता असल्यामुळे मी बरेच बँकेकडे चक्कर मारून आले, पण काही कर्जाचं कुठंही झालं नाही काम. मग त्यानंतर मी संत नागेबा पतसंस्थेकडं कडू काळ्यांना भेटलो आणि लोनसाठी केलं, तर त्यांनी माझी फाईल लगेच ताबडतोब हे केली. त्यानंतर मला वाटलं आता त्यापेक्षा थोडंसं मोठं दुकान आपलं पाहिजे. मग मी परत वेळोवेळी मी ज्यावेळेस मला पाहिजे त्यावेळेस मी कर्जासाठी फायले केले, त्यावेळेस मला कर्ज व्यवस्थित नागेबा पतसंस्थेकडून व्यवस्थित कर्ज भेटले. मग त्या कर्जामुळे मी व्यवस्थित इतकं मोठे शोरूम करू शकलो. आठवी नापास असलेले बापूसाहेब नजन हे आणखी एक उद्योगपती ज्यांना नागेबाबा मल्टीस्टेटच्या पतपुरवठ्यामुळे मोठा आधार लाभलाय. मोठ्या कष्टाच्या जोरावर त्यांच्या या व्यवसायाने मोठी भरारी घेतली आहे. आज नेवासा शहराबाहेर त्यांचा फॅब्रिकेशनचा मोठा कारखाना मोठ्या डौलाने उभा आहे. या तालुक्यामध्ये माझ्यासारख्या खूप तरुणांना की ज्यांची कुठं पत नव्हती, बँका कधी दारात उभे करीत नव्हतं. बँकेकडे गेलं की बाबा तो याच्या अगोदर करतोय काय, हो मी जर काही करत असलो तर मग मी दुसरीकडे गेलो असतो ना, मी करीत नाही म्हणून तर करायसाठी तू पैसे द्या ना, असं परिस्थिती असते. परंतु नागेबा पतसंस्थेने खरे गरजवंत घटकांना मदत केली आणि मला त्यावेळेस तात्काळ त्यांनी 35,000 रुपयाचं त्यावेळेस कर्ज मंजूर केलं. आणि ती त्यावेळेची 35,000 रुपयाची जी मदत होती ती माझ्यासाठी अनमोल मदत होती. ठिकठिकाणी नोकरी नाकारली म्हणून कडूभाऊंनी जिद्दीने ही पतसंस्था उभी केली. आज तिच्या वटवृक्षाखाली अनेकांचे संसार आनंदाने सुरू आहेत. काही माणसाला काही नसताना सुद्धा जीवनात उभं केलेलं आहे. काहीला थोड्याफार इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत. काहीचं म्हणजे असं ज्ञानेश्वर नागेबाबा पतसंस्थेमार्फत हा जो आहे तर तो नुसतं पतसंस्था पैसे घेणं आणि पैसे देणं हा नाही व्यवहार राहिला. तिथं प्रबोधन झालं, माणसं उभी केली, माणसं उद्योजक केली, उद्योगाला लावली आणि म्हणून फार मोठा सिंहाचा वाटा कडूभाऊचा त्याच्यामध्ये आहे आणि ते फार त्या दृष्टीनं कष्ट घेतात. अर्थसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक सेवा ही देखील जबाबदारी कडूभाऊंनी पार पाडलेली आहे. नगर जिल्ह्यातल्या नेवासा फाटा इथे 150 बेडचं सेवाभावी रुग्णालय आता उभारण्याचं काम सुरू आहे. नागेबाबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही आपलं जाळं पसरणार आहे. सगळे आम्ही आध्यात्मिक लोक आहोत, सगळे शून्यातली लोक आहेत, आजबीन उद्याबी. पण ह्या संस्थेमुळं आम्ही म्हणजे मला लहानपणी कड्या म्हणायचे, आता कडूभाऊ म्हणतात, कड्याचा कडूभाऊ झाला. पण आपण स्वतः एकटे मोठे होऊन उपयोग नाही, इतर समाज मोठा झाला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि ज्या लोकांना अडीअडचणीतून मला दवाखान्यात लोकांनी नेलं साहेब, माझ्यावर ज्यावेळेस अपघात झाला तर त्यावेळेस लोकांनी दवाखान्यात नेलं ना, तर त्यावेळेस शक्य होतं तेवढं गेलं. आज आणखी जवळ कसं लोकांना सुविधा करता येईल. अनेक लोक आहे आज त्यांच्याकडे दवाखान्याला पैसे नाही, तर त्या लोकांना कसं हॉस्पिटलची सुविधा देता येईल. एक अत्याधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल आपण नेवासा फाटा इथे लवकरच चालू करतो आहे. आता आपण 4 एकर जागा घेतलेली आहे आणि परमपूज्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ते चालणार आहे. एक्सपोच्या माध्यमातून सर जवळजवळ 70 ते 80 हजार लोकांना त्या ठिकाणी ते प्रदर्शन पाहायला मिळालं. आपल्या शेतीसाठी आपण काही नवीन करू शकतो का, आपल्या उद्योगासाठी आपण त्याच्यामध्ये काही भर घालू शकतो का, हे पाहण्याची संधी तालुका प्लेसला एकदम खेडेगावामध्ये. आपण मोठमोठ्या शहरामध्ये एक्सपो वगैरे कायम भरतात, त्या ठिकाणी लोक येतात, पण अगदी तालुका प्लेसच्या ठिकाणीसुद्धा एवढं मोठं एक्सपो भरवायची जबाबदारी
प्रतिष्ठानच्या मार्फत भवनी करून घेतली आणि त्या लीलया पार पाडली आणि एकदम उत्कृष्ट प्रकारचा एक्सपो त्या ठिकाणी एक्सपो 2015 पार पडलेला आहे. त्याच्यातच गोंडेगावला ते हायस्कूल चालवतात. आजही ग्रामीण नागेबाबा ग्रामीण प्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्याच्यातून जलसंधारणचं काम भविष्यकाळात घेण्यासारखं आहे. कधी पाण्याच्या बाबतीत सुद्धा थोडंसं महत्त्व त्यांनी जर दिलं गेलं तर त्याच्यातसुद्धा काम करायला आहे. आणि युवक आहे, महिला आहे, यांनासुद्धा काम करण्याच्या दृष्टीने शिक्षणामध्ये जर अजून काही करता आलं याला तर ते सुद्धा भविष्यकाळात एक चांगलं दालन निश्चित त्या भागातल्या मुलांना विद्यार्थ्यांना होणार आहे. मुलांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळावी म्हणून प्रत्येक शाखेत वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक क्षेत्रातही प्रतिष्ठानने उत्तम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर संपूर्ण नेवासा तालुक्यात सोलार सिस्टीम उभारण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये सध्या 300 कर्मचारी काम करतात. या पतसंस्थेतील एकही संचालक मानधन घेत नाही हे विशेष. ठेवीदारांना गरजेनुसार रात्री बेरात्री पैसे घरपोच केले जातात. आज बँकिंगमध्ये कसं झालं की सर्वजण सर्व्हिसकडे पळतात आहे. आधी बँकिंगचा टायमिंग होता की 11 ते 5 मध्येच बँकिंग झालं पाहिजे. आता तसं नाही झालं. कस्टमरप्रमाणे आपल्याला बँकिंग करण्यात. मग काही जणांनी काय केलं, त्याला इंटरनेट बँकिंग स्टार्ट केलं की जेणेकरून कुणी पण 24/7 करू शकतो. पण हा कुणाला झाला की जिथे एज्युकेटेड पब्लिकला आहे, पण अनएज्युकेटेड पब्लिकला ती सर्व्हिस फाईल नाही आहे. म्हणून आम्ही 9 ते 9 सर्व्हिसमध्ये गेलो की 9 ते 9 365 दिवस सर्व्हिस केली तर आपल्या स्पेअर टाईममध्ये आपण बँकिंग काम करू शकतो. बँकेच्या टाईममध्ये आपला स्पेअर टाईम नाही करू शकत. ह्या संदर्भातच आमची ही कल्पना होती. आणि त्याच्यानुसारच आज कस्टमर आमचा फॉलोअप काय देतोय, अरे तुला पैसे भरायचे ना, तुझा नागेगाव चालू असेल. मग काही काही कस्टमरला नागेगाव काय हे माहीत नाही, तर तो म्हणतो अरे खूप उशीर झाला. अरे नाही, ते 9 वाजता असतात, काहीच प्रॉब्लेम नाही तुझा. अशा प्रमाणे आमचा खूप मोठा फायदा होतो की जी सर्व्हिस आम्ही 9 ते 9 365 दिवस देतोय, हे आमचा TSP आज म्हणतो ना आपण, तो झालेला आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकला शक्यतो आपल्याला खूपच समजून सांगावं लागतं की तुम्ही असं करा, तसं करा. तुमच्या पुढच्या भवितव्याचं काय असेल ते तुम्ही आत्ता जर इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही घरी बसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला खर्च नाही याच्यासाठी जे तुमची मुलं तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही याच्यामध्ये जे पैसे ठेवलेले तुम्हाला महिन्याला इन्कम घेऊन तुम्ही एकदम व्यवस्थित राहू शकता. तरुणांनी चाकोरी बाहेर जाऊन नवनवीन संधी शोधायला हव्यात. जिद्द, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा असेल तर अनेक संधी तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातात. मात्र त्यासाठी कठोर परिश्रमांशिवाय पर्याय नाही, असंही कडूभाऊ सांगतात. सगळं शक्य आहे, काहीच या जगात अशक्य असं काहीच नाही. पण आजच्या तरुणाने फक्त न्यूनगंड काढून टाकला पाहिजे की मी ह्या जातीचा आहे, मी इतकं शिकलेलो आहे, मी फार शिकलेलो आहे. शिक्षणाच्या 2 अडचणी येतच आहे. जो जादा शिकला त्याची एक अडचण येते, जो कमी शिकला त्याची अडचण येते. जो कमी शिकला त्याला असं वाटतं कसं काय जाऊन तो बुजरेपणा असतो. जो जादा शिकला ते म्हणतो मी हे काम कसं काय करू. आजच्या फक्त तरुणांनी जे काम मिळलं ते आवडीनं जर केलं तर 100% सक्सेस होऊ शकतो. आणि त्यांनी टार्गेट ठेवलं पाहिजे की मला इथे पोहोचायचं त्याची. आणि हे सगळ्यात करताना त्याची नीतिमत्ता सगळ्यात महत्त्वाचं. नीतिमत्ता खराब झाली तर ती टिकू शकत नाही. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वटवृक्षाच्या सावलीचा अनेकांना फायदा करून देण्यासाठी भविष्यातही काही उत्तम योजना राबवल्या जाणार आहेत. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट नॅशनल पेन्शन स्कीम सुरू करणार आहे. भविष्यात मल्टीस्टेट बँकेत रूपांतरित करणार आहे. ATM सेवा सुरू करणं, मुंबईसह राज्यात सगळीकडे शाखा उघडणं, SMS सेवा सुरू करणं, 24 तास बँकिंग सेवा देणं, घरी जाऊन कर्ज वाटप केलं जाणार आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यातही शाखांचं जाळं पसरवणार आहेत.
नागेबाबा प्रतिष्ठानने आध्यात्मिक क्षेत्रातही मोठं काम केलं आहे. त्यांच्या वाटचालीविषयी नागेबाबा देवस्थानचे कादे महाराज म्हणतात, आमच्या तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. आपला संकल्प सत्य असला की ईश्वर तो पूर्ण करत राहतो, हे सर्वांची अनुभूती आहे. चांगले संकल्प आपण जर केले तर ईश्वराला त्याची पूर्तता करावीच लागते. म्हणून भाऊनी या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या काही शाखा उपशाखा आणि जे समाजकार्य केलेलं आहे याचं एकच कारण आहे की संकल्प त्यांचा हा सत्य आहे. तेव्हा ज्ञानोबारायांचा जो आलेला अनुभव आहे, ज्ञानोबारायांनी या अभंगामधून सांगितला, इवले शेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू केला गगनावरी. तसं संत महंतांच्या संत नागेबाबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी नागेबाबा पतसंस्थेचं रोपटं लावलं आणि आजचा व्यापक असा विस्तार झालेला आहे. इवले शेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुलवेची ताती बारू कळी अशी आला. मनाची ये मनी गुंफी येला शेला.